हॅलो, सगळ्यांना प्रणाम. सगळ्यांचं स्वागत आत्मवंतन सगळ्यांना. महाअवतार बाबाजी आणि पितामह पत्रीजी यांच्या चेतनेचे स्मरण करून आपण आजच्या सत्राची सुरुवात करू. तुमच्या सगळ्यांचं आणि आपल्या उच्च स्वचे आपण आभार मानू. आपल्या हृदयातून आभार यासाठी की आपण सगळेजण प्रकाशाच्या मार्गावर, योग्य मार्गावर आहोत. आणि उच्च स्व आपल्याला गाईड करतोय त्यानुसार आपल्या आयुष्यामध्ये आता एक एक क्रिया आपण सुरू केल्यात, कर्म सुरू केली. त्यासाठी तुमच्या सगळ्यांसोबतच मी आपल्या सगळ्यांच्या उच्च स्वचे पण आभार मानते. आज काही कारणांमुळं थोडी गडबड गडबड असल्यामुळं मी थोडं उशिरा जॉईन केला. तर थोडंसं लेट होईल आज, मला माहिती आपलं सत्र. पण एक दिवस तेवढं ऍडजस्ट करा सगळेजण. अ, आज जसं मला म्हणजे माझं वैयक्तिक आयुष्यातल्या जबाबदाऱ्या ह्या सगळ्या गोष्टींमुळं थोडं प्रत्येकाच्या कॉल्स वगैरे मी घेऊ शकत नाहीये. पण जरूर आपण ह्या शनिवार रविवारी एक सत्र घेणार आहोत जिथं आपण अ, जे काही सगळ्यांचे प्रश्न आहेत, शंका आहेत, त्याबद्दल आपण जरूर बोलू, चर्चा करू. हे केवळ प्रश्न तुमचे उत्तर माझी असं नसणार आहे, तर तुमचे पण काही मत आहेत की जे तुम्हाला वाटतंय. कारण प्रत्येकाचा अनुभव, प्रत्येकाचा दृष्टिकोन इथं महत्वाचा आहे. कारण इथं प्रत्येक जण ईश्वरी प्रतिमा येते. आपण केवळ आठवतोय त्या गोष्टी. आज मी अपेक्षा करते की तुम्ही माईंचं पण ऐकलं असेल, दादाश्रींचं पण वाक्य ऐकली असतील, बोल ऐकले असतील, काय सांगितलं त्यांनी. त्या प्रत्येक वाणीमधून आपल्या एक एक शब्दातून आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात. जसं दादाश्रींनी अगदी क्लिअर शब्दांमध्ये, स्पष्ट शब्दात सांगितलंय. त्यांच्या संस्थेचं नावच आहे मैत्रीबोध म्हणून. त्यामुळे दादाश्रींनी जे शब्द आपल्याला सांगितलेत ना, त्या एक एक शब्दाचा खूप खोलवर अर्थ आहे. की येणाऱ्या काळामध्ये जे दादाश्री म्हणतात की जे आम्ही बघितलंय म्हणून तुम्हाला सांगतो, की येणाऱ्या काळामध्ये प्रेम करुणा हेच आपल्याला तारणार आहे. कारण जे काही साधना, ध्यान अनेक वर्ष झालं अनेक लोक करतायत, वेगवेगळे योग करतायत. पण इथं कोरडेपणा असेल ना, तर माहित नाही आपण कुठल्या अवस्थेला आहोत. चक्रांची माहिती, चक्रांचा अवेअरनेस, हे सगळं तर आत्ताच्या ह्याच्यामध्ये आपण ऐकतोय की जास्त प्रमाणात. आधीपासून बरेच लोक करतायत, पण जास्त प्रमाणामध्ये आत्ता हे सगळं आपण ऐकतो. पण जे आपल्या संतांनी पाथ फॉलो केला, तेव्हा कुठल्याही ह्याच्यामध्ये असा एक उल्लेख पण नाहीये आपल्या ह्याच्यामध्ये. तर महत्वाचं होतं की संत त्याच मार्गाने गेले, की हृदयामधल्या, अंतःकरणामधल्या प्रेमाने, त्या शुद्धीनेच. तर आपल्याला ह्या गोष्टी करत करत युनिफाईड सारखा अभ्यासक्रम आपल्या समोर आहे, जिथं आपण जे बाबाजी आपल्याला सांगतायत उतरवा आतमध्ये, आठवा. आणि जे जिद्दी मन आहे ना आपलं, ज्या ज्या गोष्टी आपण ऐकून इथपर्यंत आलोय, त्याला जर आपल्याला एक बदलवायचं असेल किंवा त्याला आठवण करून द्यायची असेल, रिमेंबरन्स, आठवण करून द्यायची असेल, तर त्या गोष्टींची पुनरावृत्ती करण्याशिवाय पर्याय नाही. तर जे आज तुम्ही ऐकलं असेल ना दादाश्रींकडून, की धर्म, तर धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम ह्याच्यामध्ये नका लावू त्याला. तर दादाश्रींनी जे सांगितलं त्यांच्या ह्याच्यामध्ये, की धर्म म्हणजे की जो आपण करणं गरजेचं आहे आता ह्या काळामध्ये. माणूस म्हणून माझा काय धर्म आहे, ह्याप्रमाणे ते बोलले. तसंच माईंचं सुद्धा, की जे काही माईंनी सांगितले एक एक शब्द आपल्यासाठी आत्मज्ञानाने भरपूर आहेत, की जीव खरंच भरून पावतो जेव्हा आपण अशा लोकांचे जे वाक्य आहेत, जे त्यांचं सांगणं आहे ते आठवतो. मी जेव्हा युनिफाईड सुरू करत होते, तेव्हा मी बाबाजींना प्रार्थना करत होते, की बाबाजी मला तर इतकं काही ज्ञान नाहीये. मी अशा कुठल्या अ, ज्या जबाबदाऱ्या आपण रोजचे जॉब हे ते सगळं करत आलो, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला आपण इतकं सगळं ज्ञान घेऊ शकतोच असं नाहीये, इच्छा असून पण. तर मी कसं काय युनिफाईडचा हा जर्नी मी कसं काय करू, समोर आणू, मला काही कळत नाहीये. तेव्हा मला आतून एकच बाबाजी सांगायचे, की तू तुझ्यासारखी राहा. तुला कुणासारखं बनायची गरज नाहीये. आणि हेच आहे सेल्फ रिअलायझेशन. प्रत्येक आत्मा, पुष्पलता काकू, असावरीताई, मेघा, स्मिताताई, सगळे जण इथं असलेले, त्यांचं ज्ञान किती ह्याला महत्व नाहीये. ते आन्सर मला आतून आलं.
त्या क्षणी मला समजलं की आपला जो सेल्फ रिअलायझेशन, आत्मसाक्षात्काराचा जो प्रवास आहे, तो प्रत्येकाचा युनिक आहे. कारण प्रत्येक आत्मा इथं दिव्य प्रतिमेत बनला ईश्वराच्या, आणि तो प्रत्येक जण युनिक आहे. त्यामुळे कुठेही असं मनात वाटून घ्यायची गरज नाही की मला हे माहित नाहीये, जे यांना माहितीये, किंवा हे जे सांगतायत ते मला काहीच माहित नाहीये. एक्झॅक्टली बाबाजींना हेच सांगायचं होतं त्यावेळेस, जेव्हा आतून तो आवाज येत होता की यू बी युअर सेल्फ, तू तुझ्यासारखं राहा. तर आपल्याला सेल्फ रिअलायझेशन मध्ये हे शिकायचंय. जे आपले संत भोळे बापडे अगदी एक म्हणतो ना, एक फक्त भाव घेऊन मनामध्ये ईश्वराबद्दल, विठ्ठलाबद्दल, तेवढा एकच भाव त्यांना माहित होता. ना त्यांना कसलं ज्ञान होतं, ना त्यांना पुराण माहित होती, ना त्यांना शास्त्र माहित होतं, ना त्यांना वेद माहित होते. तर ते आहे ना एक ह्या निमित्ताने ना मला एक ते संत चोखामेळांचा जो छोटासा हे आहे ना, की आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण. त्यामध्ये हेच सांगितलंय, आणि मला ते कायम माझ्या लक्षात असतं. आणि ज्यावेळेस मला हे वाटत होतं ना, की बाबाजी माझं तर इतकं पुस्तक वाचन पण नाहीये, इतकं माझं हे पण नाही की मी ह्या गोष्टींची काही एक ताळमेळ बसवू शकते किंवा त्याचं को रिलेट करू शकते. जेवढं काही थोडंफार इंग्लिश पुस्तकं वाचली आहेत अध्यात्मावरची, तेवढंच काय ते. अगदी म्हणजे हातावर मोजण्या एवढी. पण आतून जो संदेश कायम येत होता, की तुझा युनिफाईडचा जो जर्नी आहे, जो तू जगलीस, अनुभव घेतलाय, ते प्रकट करायचंय. आणि मी पण तुम्हाला हेच सांगेन, की इथं कुठेही स्वतःला असं वाटून घेऊ नका, की आम्हाला तर काहीच ज्ञान नाहीये, आम्हाला तर हे माहित नाहीयेत, ह्या गोष्टी माहित नाहीयेत. जो आत्मा आहे ना तुमचा, माझा, त्या आत्म्याचं जे ज्ञान आहे ना, आणि त्याचा जो इसेन्स आहे, त्याचं जे पवित्रता आहे, ते आपल्याला कुठल्याही पुस्तकात वाचून नाही समजणार. म्हणून युनिफाईडच्या सुरुवातीलाच जे बाबाजींनी सांगितलंय, की हे पुस्तक केवळ वाचून आपल्याला करायचं नाहीये. ह्या पुस्तकाने वाचून आपल्याला काही नाही होणार आहे. ह्या पुस्तकातले सगळे दिलेले अभ्यास जेव्हा आपण आपल्या आयुष्यात उठून ऑफिसला जातो, चार लोकांच्या गराड्यात उभे राहतो आणि अशा लोकांचा सामना करतो, की जी लोक आपल्या व्हायब्रेशनला नाहीयेत. त्यांची मतं, माझी मतं, सगळ्यांची मतं वेगवेगळी आहेत. अशा लोकांचा जेव्हा मी रोज उठून सामना करते, तिथं मी काय करते त्या क्षणाला. थेरी खूप झाली आपली. प्रॅक्टिकल आपण काय, खऱ्या आयुष्यात काय, तेच सेल्फ रिअलायझेशन आहे, जे आपल्या संतांनी केलं. आता आपल्याला समजतं की 5वं डायमेन्शन, 6वं डायमेन्शन, त्याला तुम्ही टेक्निकल काही टर्म्स द्या, नावं द्या, 12वं डायमेन्शन, जे काय म्हणायचं ते, की ह्या डायमेन्शन, मल्टी डायमेन्शनल, क्वांटम फिजिक्स, क्वांटम फील्डमध्ये तुम्ही मॅनिफेस्ट करा. हे सगळं आपण आत्ता ऐकतो ह्या गोष्टी. आपल्या संतांच्या वेळेस कुठं काय होतं? आपले संत अशा डायमेन्शनल स्टेटला होते की ज्याच्या आपल्याला कल्पना पण नाहीये. आणि ना आत्ताही माहित नाही आपल्याला की ते कुठल्या डायमेन्शनल स्टेटला असतील. पण हे आत्ता ज्या अर्थी भगवंतानी आपल्या समोर आणलंय, त्या अर्थी त्याची सुद्धा आत्ता गरज आहे, म्हणून आपल्या समोर आणलंय. ज्यावेळेस ज्या काळामध्ये आपले संत होऊन गेले, त्या काळामध्ये त्याची गरज होती. आता आपल्याला ज्या अर्थी सगळं ज्ञान दिलं जात आहे, त्या अर्थी आपण त्याचा आपल्या आयुष्यामध्ये वापर करून घ्यायचा. आपली चक्र असतील, हे शुद्धीकरण असेल, ते लाईटचे आपण मेडिटेशन करतो वेगवेगळे, बरेच खूप मेडिटेशन आहेत आजकाल. तर त्या पद्धतीने ज्याला जे आवडेल ते करावं. कारण हे जे काही आलेलं आहे ते ईश्वराच्या विचारातून आलेलं आहे. धडा 7वा, विचारांमध्ये सुधार करणे. त्यामध्ये पहिलं वाक्य बाबाजींचं, की ईश्वराच्या एका विचारातून ब्रह्मांडाची निर्मिती झाली, ज्याच्यातून आपणही निर्माण झालो. आणि जी प्रत्येक गोष्ट, जी ईश्वराच्या गुणांमध्ये, जी आनंद देते, कुणाला समाधान देते, कुणाला शांतता देते, अशी प्रत्येक गोष्ट त्याच्या विचारातून निर्माण झाली. म्हणून वेगवेगळे मेडिटेशन, इतकी डायव्हर्सिटी आहे, की एकच मार्ग नाही दिला, की हा तुम्ही हेच फॉलो करायचं. तुम्ही क्रियायोग म्हणजे क्रियायोगच करायचं, तरच तुम्हाला भगवान प्राप्ती, ईश्वर प्राप्ती, असं कुठेही नाहीये. करोडो लोक आहेत जे क्रियायोग करत नाहीत, पण ते आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर व्यवस्थित आहेत. म्हणजेच काय, ईश्वराने सांगितलंय, की मी ज्या रूपात आलोय ना, त्या रूपात स्वीकारा. मी ज्या रूपात आहे, मी समृद्धी त्यांच्या रूपात आहे, मी स्वाती त्यांच्या रूपात आहे, मी शीतल त्यांच्या रूपात आहे. प्रत्येकाच्या रूपातून ईश्वर प्रकट करतोय, स्वतःला एक्सप्रेस करतोय, बोलतोय आपल्याशी. मग त्याचे गुण असतील, त्याचे दोष असतील, ते सगळं मला मान्य आहे. आणि हेच समजून घेणं, ह्यालाच म्हणतो आपण, जे आज माई इतकं सुंदर त्यांचे एक एक शब्द सांगताना डोळ्यात पाणी येते, की आपण इतके सौभाग्य आहे आपलं, की आपण या भूमीत जन्मलो आणि अशा संतांचा आपल्याला संग लाभलाय. तर
ह्या सगळ्यांचा आपल्या आयुष्यामध्ये असाच वापर करायचा आहे की इथं कोरडं नाही राहायचं, आपण इथं भरून राहायचं ओलावा. बाकी ध्यान थोडंफार इकडं तिकडं, योग इकडं तिकडं झाला हरकत नाही, पण हे कायम ओलसर पाहिजे. इथं प्रेम आणि करुणा पाहिजे. हेच भगवंताला महत्वाचं आहे, ज्याला निस्वार्थी प्रेम म्हणतात, अनकंडिशनल लव्ह म्हणतात, की अनेक पुस्तकांमध्ये तुम्ही वाचलं असेल की जे अनकंडिशनल लव्ह, निस्वार्थी प्रेम आहे. त्यामुळेच आपण आपल्या डायमेन्शन मध्ये आपण जम्प घेऊ शकतो, क्वांटम जम्प, जे काही नावं त्याला दिली आहेत ती. तर ती नावं जी काही असतील, पण पुढे जायचं असेल आपल्याला, तर सगळ्या लोकांना माफ करत पुढे जावं लागणार आहे. आणि जे बाबाजींनी सांगितलंय ना 6व्या धड्यामध्ये, की सत्यासहित क्षमा करणे, तर क्षमा नुसती म्हणायचं नाही त्यांना की तुम्ही माझ्यावर अन्याय केला, पण तरी पण मी इतकी श्रेष्ठ आहे की मी तुम्हाला माफ करते. म्हणजे त्यांना कमी दाखवून की मी श्रेष्ठ आहे, मी चांगली आहे म्हणून मी तुम्हाला माफ करते, असं नाही सांगितलेलं बाबाजींनी आपल्याला. बाबाजींनी आपल्याला एक सत्य सांगितलंय, सत्यासहित क्षमा करणं. हे सांगितलंय की जरी शीतलताई माझ्याबरोबर कशाही वागत असतील, तर मी म्हणते, कारण हे नाटक रचलेलं आहे, त्यामुळे मी त्यांना म्हणणार की मीच तुम्हाला सांगितलंय की तुम्ही माझ्याबरोबर तसे वागा, आणि तुम्ही तेच करताय जे मी तुम्हाला रोल प्ले करायला सांगतेय. तुम्ही हिरोईनची ऍक्टिंग करा, विलनची ऍक्टिंग करा माझ्या आयुष्यातून, मला त्रास द्या, हे मीच तुम्हाला सांगितलंय. हे जेव्हा आपण धडा वाचतो, 6वा धडा, तिथं आपल्या आयुष्यातल्या तक्रारी खरोखर विचार करायला भाग पडते, किमान की असं का म्हणलं असेल बाबाजींनी, का असं सांगितलं असेल की क्षमा करताना तुम्ही माझ्यावर खूप अन्याय केलाय, पण मी खूप चांगली आहे, मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, माझ्या मनात क्षमाशील भाव आहे, म्हणून मी तुम्हाला माफ करते, असं नाहीये. तुम्ही तेच करताय जे मी तुम्हाला करायला सांगितलं. माझ्या आयुष्यातली दुःख, त्रास हे सगळं मीच तुम्हाला सांगितलंय, पण हे माहीत असूनही मी तुम्हाला क्षमा करते. आणि त्यातही अतिशय महत्वाचा पॉइंट आहे, कारण कारण मला कालच कुणीतरी विचारलं मेसेज करून ह्याच संदर्भात. तेव्हा मी त्यांना सांगितलं तुम्ही क्षमा करा, पण प्लीज डोक्यात हे लक्षात ठेवा जे बाबाजी सांगतायत, की क्षमा करणे म्हणजे प्रेम पाठवणे. आपल्याला ज्या परिस्थितीत आपण घरात आहोत आणि ज्या लोकांसोबत आपण राहतोय, तर वास्तविक आयुष्यामध्ये हे जगणं आणि समजून घेणंच अवघड आहे. पण लक्षात ठेवा, हे जगून आणि समजून हे जगणारे आपले संत होऊन गेलेत. त्यांना खूप त्रास झालाय. आपल्याला घरातल्या लोकांकडनं होतोय, नातेवाईकांकडून होतोय, ज्यांना आपण प्रेम देतोय ते आपल्यावर उलटतायत. संतांना समाजाकडनं झालाय, अख्खा समाज त्यांच्या विरोधात असायचा. इतकं टॉर्चर, म्हणजे एक एक ऐकलं तर आपल्याला वाटतं की कसे हे राहिले असतील. त्यामुळं केवळ त्यांचं नुसतं कोरडं बोलणं नाहीये, त्यांनी करून दाखवलंय. तर त्यामुळं आपणही लक्षात घेतलं पाहिजे की मी इथं कुठेही दुःख भोगायला, कर्म भोगायला आलेलो नाहीये. इथं जे बाबाजी आपल्याला सत्य दाखवतायत, तुम्ही मालक आहात सगळ्याचे. म्हणजे तुमच्यात ती शक्ती आहे, तुमच्या विचारांनी तुम्ही सृजन करा. आणि त्याच्यासाठी हा अभ्यासक्रम स्टेप बाय स्टेप जाणं गरजेचं आहे. पहिला आठवडा आपल्याला हृदयात जायला भाग पाडतो, आपल्या हृदयाचे बंद दरवाजे उघडायला भाग पाडतो, की जे काही अनुभव घेऊन घेऊन घेऊन, त्याच्यात आपला पण दोष नाही, आपण अनेक घाव सहन करत करत इथपर्यंत आलोय, ते सगळं बंद झालंय. पण ते उघडण्यासाठी बाबाजी एक पूर्ण विभाग, 7 आठवडे आपण त्याला देतोय, की त्या 7ही आठवड्यांमध्ये आपण हृदयावर जातो, आपलं हृदय ऊर्जा तिथली वाढवत वाढवत तिथं आपण स्वतःबद्दल प्रेम फील करतो आधी, आणि मग आपण सृष्टीशी, प्रत्येक सृष्टीतल्या प्रत्येक रचनेशी आपण जोडलेले आहोत ते प्रेमाच्या नाळेनी, त्या धाग्यानी. आणि जसं जसं आपण ते फील करायला लागतो हृदयातून, आपण प्रेम पाठवायला लागतो बाहेर. त्यानंतर ते प्रेम फील झाल्यानंतर मग आपण उच्च स्वला भेटतोय आपल्या. कारण जेव्हा प्रेम वाटायला लागेल ना, एक आठवडाभर सराव केल्यानंतर जाणवायला लागेल की हे जे स्थान आहे ना ते प्रेमासाठी, करुणेसाठी, हे येतात, आपोआप येतं. आणि त्यानंतर मग आपण आपल्या उच्च आत्म्याला भेटतो. उच्च आत्मा, जसं दीपाली त्यांनी एक प्रश्न दिला होता, की त्यांना असं आलं की ईश्वर म्हणजे उच्च आत्मा आहे. तर हेच तर आपण शिकतोय ना युनिफाईड मध्ये, की आता आपण आपल्या उच्च आत्म्याला, म्हणजे आपलाच अंतरात्मा,
त्याच्यातले गुण बघतोय. तो जसं तुम्ही पहिला धडा बघितला की उच्च आत्मा, हायर सेल्फ, हा अजूनही ईश्वरी गुणांमध्ये आपण विसरलो. कारण आपण ह्या शरीरात आलो, कॉन्ट्रॅक्ट घेऊन आलो की इथं आल्यानंतर सगळं विसरणार. माझं मूळ स्वरूप काय, मी कोण आहे, मी परमात्म्याचा अंश, हे सगळं विसरणार. ते करूनच आपण ह्या शरीरात आलो. पण उच्च स्व, हायर सेल्फ अजूनही त्याच गुणांमध्ये, तो ड्युअलिटी द्वैतात नाही, म्हणून तो आपला ईश्वर आहे. आता आपण एकीकृत होतोय, युनिफाईड, ते आपल्या उच्च स्वसोबत. रंजना ताई प्लीज म्यूटवर जा, तुमचं पुन्हा पुन्हा अनम्यूट होत आहे. तर ह्या पुस्तकाचं नाव जे आहे युनिफाईड, एकीकृत, ह्याचा अर्थ परत एकदा सांगते, नीट समजून घ्या, की आपण ईश्वर इतके दिवस बाहेर बघत होतो की हे माझे ईश्वर आहेत, ही माझी देवता आहे, हे ज्यांना मी पूजा करते, हे जे काही आहे, त्या सगळ्यांना मी बाहेर बघत होते. बाबाजी सांगतात आता आत जायची वेळ आली, आता आत जा, तुमचा ईश्वर तुमच्या आत आहे. कारण आपला आत्मा प्युअर आहे, पवित्र आहे, तो या द्वैतात नाहीये. तो साक्षात एक प्युअर फॉर्म आहे, परमात्म्याचा अंश, म्हणून तो ईश्वर आहे. आता आपण आपल्या आत्मस्वरूपाकडे जातोय, म्हणजे आपल्या आत्म्याचे सगळे गुण आठवतोय. तर माझ्यासाठी जर माझा ईश्वर समाधानी आहे, माझ्यासाठी माझा ईश्वर शांती आहे, तर मी ते ईश्वराचे गुण आता मला द्यायला लागणार, हे म्हणतो आपण दिवसभर. म्हणून ते वाक्य आहे की मी ईश्वराच्या प्रतिमेत बनले आणि त्याचे सगळे गुण माझे. तर हे वाक्य उगाच नाही म्हणते आपण. आता आपण खरोखर स्वतःला ते गुण देतोय की मी ते गुण म्हणजे मीच आहे, मीच आहे माझा. माझा ईश्वर, जे पितामह म्हणायचे की तुम्ही ईश्वर, तुम्हीच देव आहात, तुम्हीच भगवंत आहात, यू आर द गॉड. बाबाजी सांगतायत की तुम्ही ईश्वराच्या प्रतिमेत बनलात आणि ते सगळे गुण आता स्वतःला द्या आणि रात्री ते आठवतच झोपा. म्हणजे इतक्या डीप लेवलवर त्या बिया टाकल्या जातात, प्रोग्राम बदलला जातोय. जेव्हा आपण उच्च स्वशी कनेक्शन फील करतो दुसऱ्या आठवड्यापासून, सगळा गायडन्स आतून येतो, सगळा गायडन्स. मला आठवते युनिफाईड माझं झाल्यानंतर, मी ऑफिसवरून एकदा घरी आल्यानंतर मुंबईचं ट्रॅफिक बघत असताना ती करुणा जागृत झाली. ज्या रिक्षेमध्ये मी बसले होते, भयानक त्या माणसाचे हाल होत होते रिक्षेवाल्याचे. मला काय उतरून त्याला एक पैसे दिले, एक नोट दिली त्याच्या हातामध्ये, पण त्या माणसाचे हाल बघवत नव्हते. तो ज्या खड्ड्यातून पाऊस पडत होता आणि त्याच्या अंगावर अंग पूर्ण चिखलाने भिजलं होतं, आणि ज्या प्रकारे तो गाडी आणत होता त्या खड्ड्यातून, इतका त्रास होत होता. मलाही होत होता, पण त्या माणसाला जास्त, कारण मी माझ्या घरी जाईन पण त्याला अजून 10 गिराईक घेऊन असंच फिरायचं होतं त्याच रस्त्याने. ते घरी आल्यानंतर मला ते सहन झालं नाही आणि मी खूप डोळ्यातून पाणी यायला लागलं घळाघळा आणि म्हणलं, ईश्वरा कसलं जग निर्माण केलं घाणेरडं तू, म्हणलं. हे किती, हे मुंग्यांसारखं लोक जीवन जगतात, कशासाठी जगायचं म्हणलं आम्ही असं. असं म्हणून तो खूप संताप केला मी. आणि त्यानंतर मी त्याच दिवशी त्याला म्हणलं, ह्याच्या पुढे मी तुझं कर्म बिर्म, खूप वाईट शब्द वापरला, म्हणलं हे मानणार नाही, म्हणलं मी हे, मला आता अमान्य म्हणलं हे कर्म आणि ह्या सगळ्या गोष्टी मी नाही मानणार. म्हणलं की जे काही आहे ते ह्या जन्मातले ह्या जन्मात, मी आता मागच्या जन्माचं काहीही कर्म मानणार नाही. ते जे आतून माझ्या फिलिंग येत होतं ना, मी तुम्हाला सांगू नाही शकत की ते काय फायर होता, काय अग्नी होता त्या दिवशी. आणि तो प्रश्न माझ्या आतमध्ये उठला, ते ट्रिगर पॉइंट होता माझ्यासाठी, त्या रिक्षेवाल्याचं उदाहरण. आणि त्याच्यानंतर जे माझ्या आयुष्यात बदल झाले प्रचंड मोठ्या प्रमाणावर, त्यानंतर खरोखर 4 दिवसातच मला हे म्हणजे एक आपलेच मास्टर, पिरामिड मास्टर, त्यांच्याकडनंच मी ते ऐकलं की कर्म, ग्रीड वगैरे सगळं 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 संपलेलं आहे. ज्याला हे समजलं त्याला समजलं मी काय सांगते ते. आणि ते जेव्हा माझं वाक्य माझ्या कानावर पडलं तेव्हा मला समजलं की मी माझ्या हायर सेल्फशी किती घट्ट कनेक्टेड आहे. आणि ही युनिफाईड नंतर इमिजिएटली झालेली घटना आहे माझ्या आयुष्यातली. त्यामुळे पहिल्यापासून, युनिफाईड व्हायच्या आधीपासून पण तुम्ही किती जण तरी हायर सेल्फशी घट्टपणे कनेक्टेड आहात, त्या मार्गावर आहात. पण युनिफाईड झाल्यानंतर आपल्यामध्ये इतके बदल होतात की आपण प्रत्येक क्षणाला आपल्याला आपला उच्च स्व काहीतरी दाखवतो, काहीतरी दाखवतो. आणि नवीन नवीन पोर्टल्स, ह्यालाच म्हणतो आपण पोर्टल ओपन होणे, ह्यालाच म्हणतो.
जे फक्त नाव असं पोर्टल ओपन म्हणजे आपल्याला वाटतं अरे काय होतंय, म्हणजे नेमकं काय होतंय. तर हाच एनर्जेटिकली शिफ्ट आहे आपल्या आतमधला. ह्यालाच म्हणू आपण की ऊर्जेतला बदल. काल मी जे विचार करत होते की अरे नाही, माझ्या कर्माचं हे सगळं एका क्षणात तुटून पडलं माझ्यासमोर. आणि हे कुठून आलं मला कुणी सांगितलं का नाही. हे अनुभव मी स्वतः घेतले, आतून आलेलं ज्ञान. त्यामुळं मी जेव्हा युनिफाईड पण चालू करत होते, बाबाजींना म्हटलं, बाबाजी मी तर तेवढी, माझं पुस्तक वाचन नाही, माझ्याकडे तेवढं ज्ञान नाही, मी काय लोकांना सांगणार ह्याच्यावर. तेव्हा आतून बाबाजींनी मला कायम तेच दिलं, जे स्वप्नांमधून मला मार्गदर्शन, की हेच, की तुझं आयुष्यच एक अनुभव आहे. आणि केवळ माझं नाही, इथं असणाऱ्या प्रत्येकाचं, जे युट्यूब वरून बघतायत त्यांचं सुद्धा. कदाचित त्यांना असं वाटत असेल आतमध्ये, आम्हाला तर काहीच माहित नाही. तुमचं हे माहीत नसणंच तुमची स्ट्रेंथ आहे. जेव्हा माहित नसतो आपल्याला की काय आहे, पुस्तक वाचून दुसऱ्याचा प्रवास बघितला, त्याप्रमाणे माझा प्रवास घडवण्यात काहीच मजा नाहीये. माझा प्रवास हा अननोनच असला पाहिजे, की तो माहित नसला पाहिजे मला, मी काय करणार आहे पुढे जाऊन, सगळं अननोन. त्यातूनच जी मजा आहे ना, जो थ्रिल आहे, ऍडव्हेंचर आहे, की मी काय निर्माण करते माझ्या विचारातनं. आता बाबाजींनी आपल्याला साधन दिलंय, की तुमच्याकडे विचार आहेत, तुमच्याकडे फ्री विल आहे, ते कसं वापरायचं तुम्ही वापरा. त्याला उगाच करेक्ट आहे का, चूक आहे का, बरोबर आहे का, पाप आहे का, पुण्य आहे का, सगळं काढून फेकून देते. त्याची गरजच नाही आपल्याला आता. आपण जे काही करतोय ते ईश्वराच्या विचारात, त्याच्या प्रकाशात, आणि आपण तेच आहोत, अंश आहोत. ह्या विचारात जेव्हा येतो तेव्हा पूर्ण सगळ्यात पहिल्यांदा बाजूला पडते ती भीती. त्यानंतर आपला उतरतो तो मास्क. कारण इतके वर्ष आपण जे दुसऱ्यांच्या प्रोजेक्शननी जगत आलो ते सगळं संपतं. कोण मला काय म्हणते ह्याच्याप्रमाणे मी मी काय हे मी ठरवते. पण युनिफाईड मध्ये ते सगळं बाहेर पडेल. कारण इथं तुम्हाला ओरिजिनॅलिटी असलीच पाहिजे. तुम्ही प्रामाणिक असलंच पाहिजे. थोडेफार आपलं ह्यावेळेस थोडं डळमळीत होऊ शकतं काही गोष्टी, पण तरीही आपल्याला युनिफाईड हा अभ्यासक्रम पूर्णपणे प्रकाशात आणतो. सगळं प्युरिफाय, क्लिनिंग होऊन जातं आपलं आतून बाहेरून. आपण बदलतो. असा अभ्यासक्रम आहे. त्याशिवाय त्याशिवाय ते आपला उच्च स्व गप्पच नाही बसत. तो पुन्हा पुन्हा असे प्रसंग आणतो, की मला समजतं की माझे काय पॉइंट आहेत, की जे मला स्वच्छ करणं गरजेचं आहे. बरं, आणि असं नाही की मला माझा दोष दिसला की लगेच मी त्याला हे करणार. मी शांतपणे बघून रिॲक्ट न करता मी कसं त्यावर काम करू, आणि जोपर्यंत क्लिअर होत नाही ती सायकल पुन्हा पुन्हा आपल्या आयुष्यात येत राहणार. त्यामुळे ह्या गोष्टी समजून घ्या की हा एका दिवसात होणारा बदल नाहीये, आणि आपल्याला कितीतरी गोष्टी माहित नाहीयेत. म्हणून काय झालं, आपण ईश्वराच्या अंशात, आपण परफेक्ट आहोत, जसं बाबाजी म्हणतात, परिपूर्ण आहोत. नसतील माहित सगळ्या गोष्टी मला, नसतील माहित मला आकाशिक रेकॉर्ड, नसेल माहित मला हे, पण कुठेही स्वतःला कमी समजू नका. कारण बाबाजींचं जर युनिफाईड आपण सुरू केला पहिल्या दिवसापासून, तर तुम्हाला खूप गोष्टी समजतील की आपण कोण आहोत, आणि आपण कुठे छोट्या 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 गोष्टीत अडकून बसलोय. जिथं आपण विचारांनी अख्खं एक जग निर्माण करू शकतो, माझं वास्तव, तिथं आपण छोट्या छोट्या गोष्टीत अडकून बसतो. हे म्हणजे काय, हे मला येत नाही, ते मला येत नाही. आपण ते करू शकतो. ध्यानाला बसल्यानंतर आपण ह्या सगळ्या गोष्टी मिळवू शकतो ज्या आपल्याला पाहिजेत. तर युनिफाईड हा अभ्यासक्रम एक परिपूर्ण आहे. ह्यामध्ये तुम्हाला अगदी पहिल्यापासून स्वतःच्या बद्दल आत्मज्ञान, ते सगळंच, की कसं जग निर्माण करायचं, कसं मास्टर्सशी संवाद करायचा, त्याच्यावर एक धडा आहे पूर्ण पुढे गेल्यानंतर. ह्या सगळ्याबद्दल माहिती दिलेली. तर हे अंतर्ज्ञान सुरू होतं. जो आपला हायर सेल्फ जो जोडला गेलाय ना, तो आपल्याला सगळ्या गोष्टी सांगायला सुरुवात करतो, आणि आपण त्याप्रमाणे वागतोच. वागतोच आपण. कारण ही स्टेज आहे, हीच एक इनिशिएशन आपल्या आयुष्यात होतंय आता, की आपण आता आपल्या उच्च स्व, आपल्या ईश्वरासोबत एक होतो. आणि ते झाल्यानंतर जोपर्यंत आपण ते कर्म करत नाही, जे उच्च स्वला आपल्याकडनं करून घ्यायचं ईश्वराला, तोपर्यंत आपणच शांत बसणार नाही. अशी परिस्थिती येते आपल्यावर. तर हे सगळे अनुभव स्वतः घ्यायचे अनुभव आहेत. म्हणून हा आत्मसाक्षात्काराचा अभ्यासक्रम आहे. हे कुणीतरी सांगितलंय, कुणाचं तरी बघून, ह्याच्या आयुष्यातलं बघून हे नाही. आपण त्यांच्या आयुष्यातले अनुभव वाचू शकतो, एक प्रेरणा घेऊ शकतो. पण माझा जर्नी हा वेगळा आहे. प्रत्येकाचा जर्नी एक युनिक आहे, स्पेशल आहे. नाहीतर देवानी सगळ्यांचे चेहरे सेमच बनवले असते. पण ज्या अर्थी शरीर वेगळं आहे, ज्या अर्थी विचार वेगळे आहेत, त्या अर्थी ह्या वेगळेपणा पाहिजे की ईश्वराला, की मला वेगवेगळ्या लोकांच्या शरीरामध्ये असा अनुभव घ्यायचा आहे आणि बघायचंय कसं होणार आहे आयुष्य.
येऊ दे ना अपयश. अपयश पण त्याचं आणि यश पण त्याचं. आपल्याला काय त्याचं? तो यश आणि अपयश भोगणारा तोच आहे आपल्यातून. आपण फक्त एक जीव म्हणून जेव्हा हे समजून घेतो की तो माझ्यातनं वाहतोय, त्यावेळेस आपलं सगळं संपलं. ह्या स्थितीलाच आपण पोहोचायचंय. जे आज माई सांगत होते की गुण आहेत माझ्यामध्ये, क्षमाशील आहे, आनंद आहे, पण त्याच्या पण पुढे जायचंय. कारण देह बुद्धीवर आपण राहतो मग. मी आहे, मी माफ करते, मी क्षमा करते, मी आनंदात आहे, ह्याच्या पण पलीकडे आपल्याला जायचंय. ती स्टेट आली पाहिजे आपल्याला. तर यासाठी हे जे सत्संग आहेत अशा सगळ्या लोकांचे, ते जरूर ऐका. आपण कुठेही स्वतःमध्ये कमी असं समजू नका. आपण सगळेजण एक एक इथं आलेला आत्मा, एक एक जीव, प्रत्येक जण ईश्वरी प्रतिमेत बनलाय. हे कधीच विसरायचं नाही. बाबाजींनी 10 वेळा त्याच्यावर प्रत्येक धड्यामध्ये इतका भर दिलाय त्या गोष्टीवर की तुम्ही तरीही परिपूर्ण आहात. तुम्ही नरक निर्माण करतायत विचाराने, तरीही तुम्ही परिपूर्ण आहात, तरीही तुम्ही दिव्य आहात. इतकं त्यांनी तळमळीने आपल्याला हे सांगितलंय पुन्हा पुन्हा. तर हे लक्षात ठेवा. आता आपण जे आज जे आपण करणार आहोत ते आहे 5वा धडा, जिथं आपण मला वाटतंय 5व्या धड्यामध्ये अनिमंत्रित प्रभावांचा सामना ते असणार आहे. मला आज खरोखर आज वेळ नाही मिळाला की मी चेक करावं, पण तेच असेल धडा आपला, तोच असेल. तर मीच वाचून घेते पटकन. 5वा दिवस. 5व्या दिवसाची सुरुवात आणि शेवट या प्रार्थनेने करा. प्रिय ईश्वरा परमपिता, माझ्या निर्मात्या, मला कोणत्याही नकारात्मकता, भ्रम किंवा असत्यापासून दूर ठेवल्याबद्दल धन्यवाद. माझे विचार आणि कर्म शुद्ध ठेवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा माझ्या सार्वभौमत्वाबद्दल शंका वाटली तेव्हा मला स्पष्ट इशारा दिल्याबद्दल धन्यवाद. माझ्यासोबत राहा आणि मला राग, चिडचिड, भय, थकवा देणाऱ्या प्रभावांच्या पलीकडे जाण्यास मदत करा. आज शांत कालावधीची सुरुवात त्याच प्रकारे करा ज्याची आता तुम्हाला चांगली सवय झाली. कोणत्याही अनिमंत्रित प्रभावापासून तुमची आभा स्वच्छ करा. ईश्वराच्या गुणांशी एकरूप व्हा. तुमच्यावर अनिमंत्रित प्रभाव असताना तुम्हाला मिळणारे स्पष्ट संकेत पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी हा शांत कालावधी समर्पित आहे. त्या संकेतांचा आग्रह असा करा. आता कृपया मला अनिमंत्रित प्रभावासाठी माझा संकेत द्या. संकेत आल्यानंतर प्रभाव स्वच्छ करणारे ते शब्द म्हणा आणि तुमच्या सभोवतालच्या विचारांना प्रेम आणि प्रकाश पाठवा. याची तोपर्यंत पुनरावृत्ती करा जोपर्यंत तुम्ही संकेतांसोबत सहज होत नाही. दिवसभर जो कोणी व्यक्ती मनात येईल त्याला प्रेम, प्रकाश पाठवा. तसेच आज जेव्हा तुम्ही गर्दीत असता, आजाराजवळ किंवा नकारात्मकतेच्या आसपास असता, तेव्हा तुमची आभा आठवणीने बंद करा. भगवंताच्या गुणांना आठवत झोपी जा. 5व्या आठवड्यामध्ये आपण सगळ्यांनी काय केलं होतं आठवतंय? आपण सगळ्यांनी अनिमंत्रित प्रभावांवर हा पूर्ण धडा लिहिलेला आहे. इतकं त्याचं महत्व आहे की आपल्या ऑरामध्ये आलेले सगळे अनइन्व्हायटेड इन्फ्लुएन्सेस, ज्याला मराठीमध्ये आपण अनिमंत्रित प्रभाव असं म्हणतो, हे काय करतात? आपल्या ऑरामध्ये येतात आणि आपले विचार बनवून सगळ्यांबरोबर भांडणं करणं, चिडचिड, थकवा, अचानक मूड स्विंग्स होणं, हे सगळं काम ते करतात. आणि हे कोण असतात अनिमंत्रित प्रभाव? गेलेली लोक किंवा जिवंत लोक, ह्यांच्या सगळ्यांचे विचार. आपण सुद्धा कुणाचे तरी अनिमंत्रित प्रभाव आहेत बरं का. माझ्या डोक्यातून जर समजा 4 निगेटिव्ह विचार बाहेर पडले तर ते कदाचित समजा आसावरीतही असतील, त्यांच्यापाशी पण जाऊ शकतात ते. म्हणजे आपण सुद्धा कुणाचे तरी अनिमंत्रित प्रभाव आहोत, असू शकतो, असं बाबाजींनी लिहिलेलं आहे. कारण आपण पण दिवसभर कितीतरी नकारात्मक विचार बाहेर टाकतो. म्हणून ह्या धड्यामध्ये आपल्याला 2 महत्वाची आपल्याला गोष्टी करायच्यात. पहिलं तर आपण सतत आपले आभा स्वच्छ करणं, लॉक करणं. आणि ते कधी करायचं? जेव्हा आतून मला एक विचार प्रकट होतो. अचानक मला असं वाटलं की मला ना थकवा आल्यासारखं वाटतंय, मला चिडचिड होतीये, आणि त्यावेळेस एक विचार समोर आला की आभा स्वच्छ कर. तर समजायचं माझा उच्च स्व मला सांगतोय, मग लगेचच करायचं. दुसरी गोष्ट आपल्याला इथे करायची, बऱ्याचदा आपला उच्च स्व म्हणून दुसरा कुणी अनिमंत्रित प्रभाव, म्हणजे अशी एंटिटी, एनर्जी, त्याला काही पण नाव द्या, तो आपल्याशी बोलतोय
असं होऊ शकतं. आणि आपल्याला असं वाटतं माझा हायर सेल्फ बोलतोय, माझा उच्च आत्मा बोलतोय माझ्याशी. त्यावेळेस ती ऊर्जा आपल्याला चुकीचे संदेश पण देऊ शकते. म्हणजे 2-3 बरोबर संदेश दिले, 2-3 चुकीचे दिले. आपल्याला कळणार सुद्धा नाही. त्यासाठी बाबाजींनी काय सांगितलंय, आपली आभा स्वच्छ केली, लॉक केली, की पुन्हा डोळे मिटायचे आणि उच्च स्वला विचारायचं, की तू मला अनिमंत्रित प्रभावांचा एक सिग्नल दे, संकेत दे. आपल्या शरीरामध्ये कुठेही आपल्याला पोळल्यासारखं, थोडंसं असा थोडासा म्हणतो ना, सुखद नाही, असा कसला तरी विचित्र असा शरीराला कुठे जाणवलं, मुंग्या आल्यासारखं, गार गरम असं कुठेतरी जाणवलं, तर समजायचं की तो आपला संकेत आहे. म्हणजे काय? उच्च स्व आपल्याला सांगतोय, आपला उच्च आत्मा, की तुझ्या आभा मंडळामध्ये अजून सुद्धा ते प्रभाव आहेत, नकारात्मक प्रभाव. हे जेव्हा मला शरीराला कुठे जाणीव झाली, कुठेही येऊ शकतं त्याची, चिमटी काढल्यासारखं किंवा असं थोडंसं टपली मारल्यासारखं असं होतं, त्यावेळेस पुन्हा एकदा आभा स्वच्छ करायची. म्हणजे जे काही आपले अनिमंत्रित प्रभाव आहेत त्यांना पुन्हा प्रेम, प्रकाश देणं, त्यांना सांगणं की तुम्ही जा तुमच्या आदर्शस्थानी. हे सगळं करायचं. तुम्हाला आता ते शब्द पाठ झालेत असं बाबाजी म्हणतायत. ते करायचं. पुन्हा एकदा विचारायचं, की आता माझ्या ऑरामध्ये काही असे अनिमंत्रित प्रभाव आहेत का? संकेत आला तर पुन्हा स्वच्छ करा, नाही आला तर आपली पुढची जी साधनं आहे, थोडा वेळ डोळे मिटून शांत बसायचं. आता इथं घाबरण्याचं कारण आहे का? जर मला कळलं माझ्या आभामध्ये मला असा संकेत आला. मी माझा एक अनुभव म्हणजे सांगते, की मला असं माझ्या पायाला वगैरे असे थोडे गरम-गरम असं जाणवतं बऱ्याचदा किंवा असं मुंग्या आल्यासारखं जाणवतं किंवा असं गरम-गरम पोळल्यासारखं हाताला, पायाला असं जाणवतं मला. त्यावरून कळतं, की अनिमंत्रित प्रभाव आहेत. मग मी लगेच आभा स्वच्छ करते. मग घाबरायची गरज आहे का? नाहीये गरज. घाबरून नाही जायचं, की आता माझ्या ह्याच्यामध्ये कुणीतरी आलंय आभामध्ये. कारण हे आपल्याला जेव्हा माहित नव्हतं, तेव्हा सुद्धा ते आपल्या आभामध्ये येत होते. ते काय करतात? आपल्या विचारांवर काम करतात. पण मग त्याच्यासाठी भीतीची गरज नाहीये. विश्वासाची गरज आहे. कारण भीती आणि विश्वास एकत्र राहू शकत नाहीत. तर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. बाबाजी जे सांगतायत, आपला उच्च आत्मा जे सांगतोय. म्हणून ह्या ठिकाणी आपण उच्च स्वचा तो संकेत, तो आपल्याला सांगतो, की तुझ्या आभामध्ये आहेत. मग ते कुठेतरी असं चिमटी-मिमटी किंवा असं काहीतरी मुंग्या आल्यासारखं जाणवतं, जो ज्याचा अर्थ असा आहे, की आपल्या औरामध्ये अजून पण अनिमंत्रित प्रभाव आहेत. ठीक आहे. दुसऱ्या धड्यामध्ये आपण एक संकेत हा घेतो आपल्या उच्च स्वचा संकेत. म्हणजे काय? की तूच माझ्याशी बोलतोयस. जसं आपण बघितलं ना, की मी आसावरी त्यांना समजा फोन लावला आणि तिकडे समजा मेघाला फोन लावला आणि मला बोलायचं होतं मेघाशी, पण चुकून आसावरीताईंना फोन लागला, रॉंग नंबर. मग मला बोलायचं माझ्या उच्च स्वशी, पण कुणीतरी दुसरीच ऊर्जा माझ्याशी बोलतीये. समजतंय तुम्हाला? तर हे व्हायला नको म्हणून तो एक संकेत वेगळा, सुरक्षा संकेत तो. की जिथं मला माझा उच्च आत्मा एक सुरक्षा संकेत देतो, सिग्नल, ज्यावरून मला दरवेळेस समजते की मी त्याच्याशीच बोलतेय, दुसऱ्या कुणाशी नाही. तो संकेत वेगळा आणि हा एक संकेत आहे, हा वेगळा. ह्यामध्ये आपण फक्त उच्च स्वला कन्फर्म करतोय, की माझी ऑरा क्लिअर झाली का नाही, स्वच्छ झाली का नाही. नसेल झाली तर तो आपल्याला सिग्नल देतो, की तुझ्या ऑरामध्ये अजून पण अनिमंत्रित प्रभाव आहे. यासाठी हा संकेत आहे. तर आज तुम्ही आणि बाकीची सुरुवात जशी आपण करतो सरावाची, तर ती नेहमीसारखीच आहे. जे बाबाजी म्हणतात ना, की अ, तुम्ही सगळ्यात आधी ईश्वरासोबत एक व्हा, आभा स्वच्छ करा, लॉक करा. त्यानंतर आभार व्यक्त करा. हे जे इथं प्रार्थना दिली ती वाचा. सकाळी, संध्याकाळी 2 वेळेस वाचा, 3 वेळेस वाचा. ह्यामध्ये जे दिलेले शब्द आहेत ना, ही जी प्रार्थना ही प्रार्थना नाहीये. हे आपलं प्रेम आहे. जे आपण आपल्या ईश्वराला आणि आपल्या उच्च स्वला म्हणजे आपल्या परमात्म्याला, ज्यांनी आपल्याला बनवलंय आणि आपला उच्च आत्मा यांच्याबद्दल व्यक्त करतो. की जेव्हा मला माझ्या सार्वभौमत्वाबद्दल शंका वाटली, तेव्हा मला स्पष्ट इशारा दिल्याबद्दल धन्यवाद. म्हणजे काय? म्हणजे जेव्हा कधी माझ्या आयुष्यामध्ये मला जिथं-जिथं असं वाटलं ना, की मी बरोबर करतीये का? किंवा माझा विचार हा बरोबर आहे का? किंवा माझं काही चुकतंय का? अशा अनेक शंका आपण स्वतःवर घेतल्यात.
त्यावेळी कुठल्या तरी पद्धतीने आपला ईश्वर कुठल्या तरी माणसाच्या रूपाने, कुणाच्या तरी रूपाने, कुणीतरी आपल्याला सांगितलं, ठीक आहे, तुझं बरोबर आहे. किंवा ती घटना घडल्यानंतर आपल्याला वाटलं, बरं झालं हे आपण केलं. म्हणजे ते काही साक्षात त्यांनी येऊनच आपल्याला इशारा दिला पाहिजे नाही, तर तो देणार कुणाच्या मार्गातून? माणसाच्याच मार्गातून, त्याच्याच रूपातून ना, माध्यमातून. त्यामुळं असं लिहिलेलं आहे, की जेव्हा जेव्हा मला असं शंका वाटली, तेव्हा तू मला स्पष्टपणे इशारा दिला, त्यासाठी धन्यवाद. माझ्यासोबत राहा आणि ह्या सगळ्या अनिमंत्रित प्रभावांना दूर करण्यासाठी मला मदत करा. जी प्रार्थना इथे लिहिलेली ती सावकाश वाचा पुन्हा एकदा. आपण ऑलरेडी ही पीडीएफ शेअर केलेली आहे. तर पुन्हा एकदा ते अ, प्रत्येक दिवसाची प्रार्थना वाचा. प्रत्येक दिवसाची. आणि आज, उद्या दिवसभर जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हे पुन्हा वाचा. शांत जेव्हा बसतो तेव्हा सुरुवात आपण करायची हृदयावर जाऊन. आता तुम्हाला माहित झालंय हृदयावर जाऊन एक व्हायचं ईश्वरासोबत आणि मग आभा स्वच्छ आणि लॉक केल्यानंतर विचारायचं, की मला माझा संकेत दे अनिमंत्रित प्रभावांचा. मग तो संकेत काय येतो शरीरावर, कुठं आपल्याला काही जाणवतं का बघा? असं काही अं, विचित्र असं म्हणजे जे चांगलं वाटत नाही आपल्याला. अशा पद्धतीचं खूप खूप असं काही टोचणी-बिचणी नाहीये. अगदी हलके असतात हे संकेत. पण ते म्हणजे इतके सुखद नसतात. आणि ते काही असू शकतात. गार-गरम मुंग्या आल्यासारखं इथं-तिथं असं. वरच्या शरीराला, मागे असं काही असू शकतं. तर तो फक्त बघा, तो नोट करून ठेवा, तो संकेत काय येतो मला दरवेळी. तो एक सुद्धा असू शकतो किंवा दरवेळी वेगळा सुद्धा असू शकतो बरं का. कारण मला जितका आलेला आहे, तेव्हा कधी मला मुंगी आल्यासारखं झालेलं आहे. बरोबर म्हणल्या-म्हणल्या. कधी-कधी हाताला सुद्धा इथं, या बोटानं सुद्धा मला ते जाणवतं. खूप असं व्यवस्थित ध्यानाला बसलीये मी, मागितला संकेत आणि इथं अचानक मला गरम-गरम जाणवायला लागतं बोटांना. फक्त बोटांना, फक्त 2-3 बोटांना. त्यावेळेस समजतं की आहे, अनिमंत्रित प्रभाव आहे. मग त्यावेळेस पुन्हा आपण आभा स्वच्छ करायची. तर हे खूप प्रभावी असे उपाय आहेत. ह्याचं आपल्याला महत्त्व आत्ता कदाचित कळणार नाही. पण ह्यासाठी अनेक लोकं वेगवेगळे जे पुस्तकं वाचतायत, तिथून ही माहिती घेतायत. पण आपलं भाग्य चांगलं की आपल्याला बाबाजींच्या ह्या पुस्तकातून ही सगळी माहिती कळतीये. त्यामुळे जरूर ह्या सगळ्या अभ्यासक्रमाचा पहिल्या आठवड्यापासून व्यवस्थित सराव करा. आपण 2 दिवसांमध्ये, आज 5वा दिवस आहे, 6 आणि 7 2 दिवसानंतर आपण पुढच्या विभागाला सुरुवात करतो. दुसरा विभाग, ज्यामध्ये आपण 9व्या धड्याची सुरुवात करतोय. तर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन, की हा 8वा धडा उजळणी आहे. पुनरावलोकन असं म्हटलं गेलं याला नाव. रिव्ह्यू करतोय आपण. सावकाश पहिल्या दिवसापासून वाचा, की काय-काय लिहिलेलं आहे. काय-काय शिकलो आपण 7 आठवडे. हा स्वतः करायचा अभ्यास आहे. त्यामुळं आपण जितकं प्रोएक्टिव्ह होऊन, स्वतःहून मला माझ्या आयुष्यात हे सगळं आणायचंय. हा संकल्प घेऊन आपण जितकं करू, तितके आपण आपल्या उच्च आत्म्याच्या जवळ जाऊ. कारण तो तर आतुर आहे. तो थांबलाय आपल्या सगळ्यांची वाट बघत, की कधी हे सगळेजण अं, मला माझ्या जवळ येतात आणि आपल्या आयुष्यात रोज ह्याचा सगळ्याचा वापर करायला सुरुवात करतायत. त्यासाठी तो उत्सुक आहे. आता आपण किती सगळ्यांनी ह्याचा वापर करून घ्यायचा हे आपल्यावर आहे. नुसतंच वाचन करून, नुसतंच हे करण्यापेक्षा त्याचे सराव स्वतःहून सुरू करा. बाकी आपण अनुभव शेअर करायला, प्रश्न, शंका विचारायला आपण सत्र ठेवूयात ह्या शनिवारी, रविवारी जसं मी म्हणलं. त्यावेळेस तुम्ही जरूर तुमचे काही शंका असतील विचारा कुठल्या एखाद्या धड्यावर. पण जितकं तुम्ही स्वतःहून ह्या गोष्टी कराल, तितकं आयुष्यात बदल मिळेल. आणि बदल म्हणजे काही असं मोठं आपलं सगळं आजूबाजूचं सगळं बदलणार आहे असं नाही. माझ्या मनामध्ये समाधान आणि सुख ते जरी आलं तरी मी खुश आहे. तेच महत्वाचं आहे आपल्याला. या क्षणाला तर जिथं इतकं घडतंय या जगामध्ये तेच महत्वाचं आहे. शांतता, सुख आणि आनंद ह्यासाठी आपण हे करतोय. आपण सगळे भेटू उद्याच्या सत्रात. खूप धन्यवाद.